पाकिस्तानला घरात घुसून मारलं. भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या अण्वस्त्र हल्ल्यांच्या धमक्यांची हवाच काढून टाकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य. आदमपूर एअरबेसवर जवानांचं जोरदार कौतुक. S-400 एअर डिफेन्स सिस्टीम पाडण्याचा दावा करणारा पाकिस्तान तोंडावर पडला. मोदींच्या आदमपूरमधील भाषणावेळी एअर डिफेन्स सिस्टीमचं दर्शन. भारताच्या मिसाईलनं शत्रूचा थरकाप उडतो. मोदींची डरकाळी. शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला भारताचं जोरदार प्रत्युत्तर. भारतानं पाकिस्तानची चौकी उडवली. LOCवरचा व्हिडिओ समोर. काश्मीरच्या मुद्द्यावर भारत पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. तिसऱ्या देशाची मध्यस्थी मान्य नाही. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची ठाम भूमिका. ट्रम्प यांचा मध्यस्थीचा प्रस्ताव धुडकावला. भारत पाकिस्तानमध्ये ऐतिहासिक युद्धविराम घडवून आणला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. व्यापाराचा वापर करून युद्ध थांबवल्याचा दावा. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर मुंबईमध्ये निघणार भाजपची तिरंगा रॅली. मुख्यमंत्र्यांसह भाजपचे मंत्री नेते उपस्थित राहणार. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलीस अलर्ट मोडवर. ड्रोन, पॅराग्लायडिंग, पॅरामोटर्स आणि हॉट एअर बलूनवर बंदी. 3 जूनपर्यंत मुंबईमध्ये बंदी कायम राहणार. आदेशांचं पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार. मुंबईमधील दुसऱ्या केबल ब्रिजचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. रे रोडमध्ये 6 लेनचा नवीन पूल वाहतुकीसाठी खुला. दहावीच्या निकालानंतर मुंबईसह राज्यात कॉलेजमध्ये प्रवेशांसाठी चुरस. 90% जास्त मार्क मिळवणारे विद्यार्थी अधिक असल्यामुळे कट ऑफ वाढणार. भूषण गवई आज घेणार सरन्यायाधीश पदाची शपथ. भूषण गवई भारताचे 52वे सरन्यायाधीश. 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत गवईंचा कार्यकाळ. अंदमान पाठोपाठ केरळमध्ये सुद्धा 2 दिवसात मान्सून दाखल होणार. महाराष्ट्रामध्ये 2 जूनपर्यंत येणार मान्सून. मुंबई पुण्यात मान्सून पूर्वसरी. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याला फटका. कांदा आणि केळीचं मोठं नुकसान. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती. किल्ले पुरंदरवर साजरा होणार जन्मोत्सव सोहळा. ताडोबा जंगलात सचिन तेंडुलकरच्या आवडत्या छोटा मटका वाघानं ब्रह्मा वाघाला केलं नामोहरम. दोन्ही वाघांच्या लढतीत ब्रह्मा वाघाचा मृत्यू.